नमस्ते. लास्ट व्हिडिओमध्ये आपण अनसॉल्ड प्रॉब्लेम नंबर 8 थोडा वेगळ्या पद्धतीने होता आणि त्याच्यात ॲडजस्टमेंट व्हरायटी होत्या, हिडन ॲडजस्टमेंट किंवा इतर पण, तर ते मी दाखवलेले आहे. आज तसाच थोडासा वेगळा अनसॉल्ड प्रॉब्लेम नंबर 9 पेज नंबर 61. पुन्हा एकदा ऐका. अनसॉल्ड प्रॉब्लेम नंबर 9 पेज नंबर 61 तो प्रॉब्लेम आपण आता बघूया. पहा प्रॉब्लेम नंबर 9. Sun and Moon are partners in partnership firm sharing profits and losses equally. दोन पार्टनर्स आहेत सन अँड मून. प्रॉफिट शेअरिंग रेशो आजच्या प्रॉब्लेमचा दिलाय पहा त्यांनी 1:1. You are required to give effects of adjustment with the help of following information. डेबिट बॅलन्सेस दिलेत आणि क्रेडिट बॅलन्सेस दिलेत. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2019. डेबिट बॅलन्सेस आहेत पहा. लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, मशिनरी विच इज परचेस्ड ऑन 1 जुलै. 7 म्हणजे जुलैचा महिना आहे. 1 जुलै 2018. गुडविल, वेजेस. करंट अकाउंट ऑफ मून, मूनच्या करंट अकाउंटचा डेबिट बॅलन्स दिलेला आहे, हे लक्षात घ्या. खाली आहे पहा 8% डिबेंचर्स, अमाऊंट आहे 8000 आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशन काय दिली आहे. 8% डिबेंचर्स परचेस्ड ऑन 1 ऑक्टोबर 2018. 8% दराने आपण डिबेंचर्स घेतलेले आहेत, पण कधी 1 ऑक्टोबरला. सो ही हिडन ॲडजस्टमेंट आहे, त्याला स्टार करून ठेवा. मशिनरीची सुद्धा तारीख दिलेली आहे, म्हणजे ती हिडन ॲडजस्टमेंट आहे, त्याला देखील स्टार करून ठेवा. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट हा शब्द आहे, सो ते आपलं असेट आहे पहा. आणि स्टॉक ऑफ पोस्टल स्टॅम्प, पोस्टल स्टॅम्प विकून आपल्याकडे काही त्याचा स्टॉक शिल्लक आहे, दॅट इज अवर क्लोजिंग स्टॉक. ते आपलं असेट आहे, त्याचं पण पोस्टिंग असेटला जाणार आहे. क्रेडिट बॅलन्सेस मध्ये कॅपिटल अकाउंट ऑफ सन अँड मून. सन अँड मूनचे कॅपिटल बॅलन्सेस दिलेत. करंट अकाउंट ऑफ सन पहा काय झालंय पहा. डेबिट मध्ये मूनचा बॅलन्स दिलाय, डेबिट बॅलन्स करंट अकाउंटचा, आणि क्रेडिट मध्ये सनचा करंट अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स दिलेला आहे. सो दोघांचे जे बॅलन्सेस आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग त्याचं येणार आहे. सन्ड्री क्रेडिटर्स, बँक ओव्हरड्राफ्ट, रिझर्व्ह फंड अँड प्रॉव्हिडंट फंड. पोस्टिंग थोडंसंच आहे, पण ॲडजस्टमेंट कदाचित व्हरायटी आहे. बघूया. ॲडजस्टमेंट नंबर 1. पार्टनर्स आर इनिशियल टू गेट सॅलरी ॲट 6% पर ॲनम in addition to their profit and loss sharing. पार्टनर्सना आपण 6000 पर ॲनम म्हणजे ॲन्युअली 6000 रुपये आपण सॅलरी देणार आहोत दोघांनाही. ही ॲडजस्टमेंट आपण शेवटी करूया. डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग, फर्निचर अँड मशिनरी ॲट 10%, 5% अँड 3% रिस्पेक्टिव्हली. रिस्पेक्टिव्हली म्हणजे अनुक्रमाने येणारे. म्हणजे लँड अँड बिल्डिंगला 10%, फर्निचरला 5% अँड मशिनरीला 3% डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲट 5% पर ॲनम. इंटरेस्ट ऑन कॅपिटलला चार्ज करायचं आपल्याला 5%. सो कॅपिटल जिथे कुठे आहे त्याला स्टार करा. क्लोजिंग स्टॉक ₹60,743. क्लोजिंग स्टॉक दिला 60,400, 60,743. वेजेस इन्क्लुडेड 1000 ॲज ॲडव्हान्स गिवन टू वर्कर्स. वेजेसला ॲडजस्टमेंट आहे, त्याला स्टार करा. काय म्हणतात पहा. वेजेस इन्क्लूड 1000 ॲज ॲडव्हान्स गिवन टू वर्कर. जिथे जिथे ॲडव्हान्स येईल ती आपण जास्तीची अमाऊंट पे केलेली असते पहा. बघू आपण ॲडजस्टमेंट करताना त्याचं काय करायचं. इंटरेस्ट ड्यू बट नॉट पेड ₹800. इंटरेस्ट ड्यू आहे, इंटरेस्ट मिळायला पाहिजे पण मिळालेला नाही. तो किती आहे पहा 800.
आणि टोटल नेट प्रॉफिट अमाउंटेड टू रुपीज 38,130. आज तुम्हाला नेट प्रॉफिट काढून दिलाय. काय करायला सांगितले हे सर्वात खाली दिले पहा. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर बॅलन्स शीट अँड पार्टनर्स करंट अकाउंट ओनली. आज काम खूप सोपं केलंय त्यांनी. फक्त पार्टनर्स करंट अकाउंट आणि बॅलन्स शीटच प्रिपेअर करायचंय. बाकी ट्रेडिंग आणि P&L करायचं नाहीये. सो करायचं पोस्टिंग सुरू करूया. पहा, फर्स्ट डेबिट बॅलन्सेस. लँड अँड बिल्डिंग 40,000. लँड अँड बिल्डिंग 40,000. बरोबर. काय म्हणतात पहा, लँड अँड बिल्डिंग वर डेप्रिसिएशन किती आहे? 10%. लेस डेप्रिसिएशन ॲट 10%. 10% आता बहुधा सगळ्यांना काढायला येतात. आज वर्किंग नोटला मला भरपूर जागा आहे. सो मी सर्व वर्किंग नोट्स इकडे दाखवते आज. फर्स्टली लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग अमाऊंट किती आहे पहा त्याची? 40,000 इंटू 10%, 10%. किती आलं डेप्रिसिएशन? 4,000. बरोबर. सो डेप्रिसिएशनचे अमाऊंट काय करतोय आपण त्याच्यातून मायनस करतो. आउटर कॉलमला आले ओनली 36,000. आता डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट कुठे देतो आपण? P&L डेबिट. पण आज प्रॉफिट अँड लॉस काढूच नका म्हणले, सो आपण नाही काढायचं. म्हणजे आपलं अर्ध काम त्यांनी कमी केलेलं आहे. नेक्स्ट आहे फर्निचर 18,000. फर्निचर 18,000, 18,000. याला पण डेप्रिसिएशन आहे पहा. लँड अँड बिल्डिंगला 10%, फर्निचरला 5%. पहा किती येतं. फर्निचर 18,000 into 5%. 18,000 आहे, सॉरी, 180 गुणिले 5. फर्निचरवरचं डेप्रिसिएशन किती आलं? 900 रुपये. सो लेस डेप्रिसिएशन ॲट 5%. अमाऊंट आली 900. आउटर कॉलमला आले पहा 17,100. आले लक्षात. नेक्स्ट मशिनरी आहे 40,000. मशिनरीला ऍडजस्टमेंट आहे पहा. मशिनरी 40,000. आणि काय म्हणले पहा ऍडिशनल इन्फॉर्मेशन. मशिनरी परचेस्ड ऑन 1 जुलै 2018. आणि ॲज वेल ॲज खाली तुम्हाला काय सांगितलं प्रॉब्लेम मध्ये? डेप्रिसिएशन सांगितले. सो याचा कुठेतरी संबंध आहेच. लास्ट व्हिडिओमध्ये, लास्ट प्रॉब्लेममध्ये सेम ॲडजस्टमेंट होती, तरी देखील पुन्हा कॅल्क्युलेशन बघा. थर्ड ॲडजस्टमेंट पहा. डेप्रिसिएशन ऑन मशिनरी. अमाऊंट किती आहे मशिनरीची? 40,000. 40,000वर किती टक्के काढायला सांगितले तुम्हाला? मशिनरीवर दिले पहा 3%. सो 3% कॅल्क्युलेट करायचं. त्याच्यावर किती आले? 1,200 रुपये. 4 त्रिक 12 वरचे 2 शून्य. पण हे जे 1,200 रुपये काढले हे पूर्ण 12 महिन्याचं कॅल्क्युलेशन आहे. बरोबर. 12 महिन्यासाठी तुम्ही 1,200 रुपये डेप्रिसिएशन देणार आहात. आणि खाली ब्रॅकेट मध्ये ऍडिशनल इन्फॉर्मेशन काय म्हणली पहा. मशिनरी परचेस्ड ऑन 1 जुलै. मशिनरी आपण एप्रिल मध्ये घेतलेली नाहीये. मशिनरी घेतली कधी? जुलैमध्ये. सो जुलै पासून मार्च पर्यंत किती महिने येतात? जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च.
सो 12 महिन्याचे डेप्रिसिएशन न दाखवता आपल्याला किती महिन्याचे डेप्रिसिएशन दाखवायला लागेल? फक्त 9 महिन्यांचं. विरुद्ध गुणाकार क्रॉस मल्टिप्लिकेशन 1200 गुणिले 9 भागिले 12. हे गेले इथे राहिले पहा 900. आलं लक्षात? असा बदल का आला? कारण मशिनरी परचेस केली आहे 1 जुलैला. जर 1 जुलै तारीख दिली नसती तर तुमचे 1200 क्लिअर होते. पण ती तारीख जी दिलेली असते त्याला काहीतरी अर्थ असतो. जिथपासून तारखेपासून घेतले तिथपासूनच त्याला डेप्रिसिएशन ऍप्लिकेबल. सो लेस डेप्रिसिएशन ॲट 3%. इथे फार तर तुम्ही ब्रॅकेट मध्ये म्हणू शकता फॉर 9 months. इथे ब्रॅकेट मध्ये छोट्या अक्षरात लिहून ठेवा कारण इन फ्युचर तुम्ही कराल प्रॉब्लेम तेव्हा लक्षात येईल. सो आउटर कॉलमला पहा किती येत आहेत. आय थिंक 39,100 येतात. 39,100. सेकंड इफेक्ट द्यायला P&L नाहीच आहे आज. नेक्स्ट आहे पहा गुडविल 2000. गुडविल आपलं काय आहे? असेट. गुडविल 2000. पुढे वेजेस आहेत पहा 2000. वेजेसला ऍडजस्टमेंट आहे. वेजेसची ऍडजस्टमेंट कुठे करतो आपण? ट्रेडिंग डेबिटला करतो. पण आज ट्रेडिंग नाहीये पण ऍडजस्टमेंट तर दिली आहे. काय ऍडजस्टमेंट आहे बघा? वेजेस इन्क्लुडेड 1000 ॲज ॲडव्हान्स गिवन टू वर्कर्स. वेजेस मध्ये 1000 रुपये असे आहेत जे आपण ॲडव्हान्स म्हणून दिले. जर आपण ट्रेडिंग प्रिपेअर केलं असतं तर काय केलं असतं बघा? वेजेस किती दिले? वेजेसची अमाऊंट आहे पहा 2000. बरोबर. ऍडव्हान्स किती दिलेला आहे वर्कर्सना? 1000 रुपये. ऍडव्हान्स दिला म्हणजे जास्तीचे पैसे दिले म्हणजे ते काय केले असते आपण? कमी केले असते. प्रीपेड वेजेस आलं असतं पहा. प्रीपेड वेजेस 1000 म्हणजे तुमच्या आउटर कॉलमला दिसले असते 1000 जर तुम्ही ट्रेडिंग प्रिपेअर केलं असतं तर. पण आज ट्रेडिंग नाहीये पण आपल्याला सेकंड इफेक्ट देता येऊ शकतो. जेव्हा तुम्ही ते प्रीपेड करता तेव्हा अर्थातच त्याचा सेकंड इफेक्ट कुठे येणार आहे? बॅलन्स शीट. असेट. प्रीपेड वेजेस अमाऊंट आहे त्याची 1000. आलं लक्षात? नेक्स्ट प्रीपेड वेजेस 1000. त्याच्यानंतर आहे पहा 8% डिवेंचर्स अमाऊंट आहे 8000 रुपये. आणि खाली काय म्हणले? परचेस्ड ऑन 1 ऑक्टोबर 2018. आता ती जी तारीख असते ती उगीच दिलेली नसते. बघूया त्याचं काय करायचं. 8% डिवेंचर्स. एक लक्षात ठेवा डिवेंचर्स, गव्हर्नमेंट बॉन्ड्स, शेअर्स असं जर का काही असेल तर ती आपली इन्व्हेस्टमेंट आहे. ते आपलं असेट आहे. सो 8% डिबेंचर्सचं पोस्टिंग येणार आहे असेटला. 8% डिबेंचर्स अमाऊंट आहे पहा 8000. काय सांगितलंय त्याच्यावर? विच इज परचेस्ड ऑन 1 ऑक्टोबर 2018. डिबेंचर्स घेतले तुम्ही पण कधी घेतले? 1 ऑक्टोबरला. सो इंटरेस्ट तुमचा फुल इयरचा चार्ज होणार आहे का मला सांगा? नाही होणार. जिथपासून तुम्ही डिबेंचर्स घेतले त्या तारखेपासूनचं त्याच्यावरचा इंटरेस्ट ऍप्लिकेबल असतो. पहा 8% डिबेंचर्स अमाऊंट आहे त्याची 8000. 8000वर 8% इंटरेस्ट आपल्याला मिळणार आहे. सो याच्यावर पहिल्यांदा 8% काढूया. किती येतात पहा? 640, 640.
पण हे जे 640 काढलेले आहेत हे किती महिन्यासाठी आहेत? फॉर 12 मंथ्स. आणि तुम्ही डिबेंचर्स घेतलेत कधी बघा, प्रॉब्लेम मध्ये दिलाय विच इज परचेस्ड ऑन 1 ऑक्टोबर. डिबेंचर्स परचेस्ड ऑन 1 ऑक्टोबर 2018. ऑक्टोबर मध्ये जर तुम्ही ते खरेदी केलेले असतील तर पूर्ण वर्षाचा इंटरेस्ट कंपन्या तुम्हाला का देतील? म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट किती महिन्याचा मिळणार आहे? ऑक्टोबर पासून मार्च एंडपर्यंत. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. 12 महिन्यासाठी तुम्ही 640 इतका इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलाय, तर 6 महिन्यासाठी किती? विरुद्ध गुणाकार करायचा. 6 गुणिले 640 भागिले 12. 6 एके 6, 6 दुणे 12, 2 त्रिक 6, 2 दुणे 4, 2 शून्य 0. म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट कंपनीकडनं किती मिळणार आहे? 320 रुपये. आपण डिबेंचर्स घेतलेत म्हणजे डिबेंचर्सची अमाऊंट आपल्याला मिळणारच आहे, प्लस आपल्याला इंटरेस्ट देखील मिळणार. लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं बघा, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन बँक लोन, इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स, इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड्स. फर्स्टली कोणताही इंटरेस्ट ॲडच होतो. मग सेकंड इफेक्ट ठरवूया कुठे येत आहे. ॲड इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स. ॲड इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स. अमाऊंट आली 320. आउटर कॉलमला 8320. डिबेंचर्सची इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे 8000 परत मिळणारच आहे तुम्हाला, प्लस त्याच्यावर 320 रुपये सुद्धा मिळणार आहे. म्हणजे ते कंपनीसाठी काय आहे? काय चुकलं? चुकलं का काही?